नमस्ते. आपण पाहत आहात ग्रामविकास ई सेवा चॅनल. आजचा विषय सेवा पुस्तक व त्या संबंधीच्या नोंदी. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपणास एक नम्र विनंती, आपण ग्रामविकास ई सेवा चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या. ग्रामविकास ई सेवा चॅनल मार्फत दररोज 2 ते 3 व्हिडिओ वेगवेगळ्या विषयांवर प्रसारित केले जातात. ह्या अद्ययावत माहितीसाठी आमच्या चॅनलला आपण सबस्क्राइब करून घ्यावे ही विनंती आहे. तर आपण आता सुरू करूया सेवा पुस्तक आणि त्या संबंधीच्या नोंदी. सेवा पुस्तक हा जतनीय दस्तावेज असून मुंबई वित्तीय नियम 1959 मधील नियम 52 खालील परिशिष्ट 17 नुसार सेवा पुस्तक हे प्रदीर्घ कालावधीपर्यंत जतन करून ठेवणे आवश्यक आहे. अधीनस्थ अधिकारी कर्मचारी यांचे सेवा पुस्तक सुस्थितीत ठेवण्यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 सेवेच्या सर्वसाधारण अटी मधील नियम 35 ते नियम 49, महाराष्ट्र नागरी सेवा 1981 सेवेच्या सर्वसाधारण अटी मधील नियम 36 परिशिष्ट 4 नुसार सेवा पुस्तकाचा नमुना विहित करण्यात आलेला आहे. आता बघूया आपण महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981, नियम 35 ते 49, नियम 35 सेवा अभिलेख, नियम 36 सेवा अभिलेख सुस्थितीत ठेवणे, नियम 37 सेवा पट सुस्थितीत ठेवणे, नियम 38 सेवा पुस्तकांमध्ये सर्व घटनांची व जन्म तारखेची नोंद करण्याची कार्यपद्धती, नियम 39 पदावनती सेवेतून काढून टाकणे इत्यादी सेवा पुस्तकांमध्ये नमूद करणे, नियम 40 वैयक्तिक चारित्र्य प्रमाणपत्राची नोंद सेवा पुस्तकात न घेणे, नियम 41 कार्यालय प्रमुखाने शासकीय कर्मचाऱ्यांना सेवा पुस्तक दाखवणे, नियम 42 बदलीनंतर सेवा पुस्तक पूर्ण करून ते नवीन कार्यालयात पाठवणे, नियम 43 अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकात लेखापरीक्षा अधिकाऱ्याने स्वेत्तर सेवेतील घटना नमूद करणे, नियम 44 राजपत्रित पदावर स्थानापन्न असणाऱ्या अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक तो राजपत्रित अधिकारी म्हणून जेथे काम करीत असेल त्या कार्यालयाच्या प्रमुखाने सुस्थितीत ठेवणे, नियम 45 सेवा पुस्तकाची व सेवा पटाची वार्षिक पडताळणी, नियम 46 पोलीस शिपायांचे सेवापट सुस्थितीत ठेवणे, नियम 47 सेवा पुस्तक व सेवापट याची तपासणी, नियम 48 सेवा समाप्त झाल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्याला सेवा पुस्तक परत न करणे. आता बघूया आपण सेवा पुस्तकाचे भाग. सेवा पुस्तकाचे साधारणतः 5 भाग आहेत. त्यातला आहे पहिले पान, दुसरा आहे नियुक्ती तपशील, तिसरा रजेचा हिशोब, चौथा अहर्ताकारी सेवेची प्रत्यक्षपणे संबंधित असलेल्या घटनांचा तपशील, पाचवा आहे सेवा पडताळणी. तर आपण बघूया सेवा पुस्तक पहिले पान. जन्मतारखेची नोंद. महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 सेवेच्या सर्वसाधारण अटी मधील नियम 38(2)(a). जन्मतारीख अंकी व अक्षरी लिहून कार्यालय प्रमुखांनी स्वाक्षरी करावी. धर्म व जात लिहिताना मूळ जात बाबतची नोंद करावी. सेवेत प्रवेश करताना असलेल्या शैक्षणिक अर्हतेची नोंद सेवा पुस्तकात घेणे आवश्यक. शैक्षणिक अर्हतामध्ये वाढ झाल्यास त्या प्रमाणपत्रांच्या उल्लेखासह ती नोंद साक्षांकित करावी. टीप: शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवा पुस्तिकेत नोंदविलेल्या जन्मदिनांकामध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास शासन सेवेत प्रवेश केल्यापासून 5 वर्षाचे आत अर्ज केला असल्यास तपासणी सूचीतील पुरावे मागवून तपासून संबंधिताचे जन्म दिनांकात दुरुस्ती करता येते. आता आपण बघूया प्रथम नियुक्तीच्या नोंदी. प्रथम नियुक्ती आदेशाची नोंद. प्रथम रुजू दिनांक नोंद. प्रथम नियुक्ती स्थायी अस्थायी बाबतची नोंद व नियुक्तीचा प्रवर्ग नोंद. ज्या पदावर नियुक्ती ते पदनाम व वेतन श्रेणीत नोंद. अपंगासाठी राखीव पदावर नियुक्ती झाल्यास अपंग बाबतची विहित वैधता प्रमाणपत्राची नोंद. स्वग्राम घोषणापत्राची नोंद.
संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण झाल्याची किंवा सूट नोंद, चारित्र्य पडताळणी नोंद, जात पडताळणी नोंद, संगणक अर्हता सोबतच टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण बाबतची नोंदही घ्यावायची असते. प्रथम नियुक्तीच्या नंतर आवश्यक नोंदी, छोटे कुटुंब प्रमाणपत्र, अपघात विमा योजना सदस्य नोंद व विमा कपात रक्कम नोंद, मराठी हिंदी भाषा उत्तीर्ण किंवा सूट बाबतची नोंद, MSCIT टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण झाल्याची नोंद, परिवीक्षा कालावधी समाप्त करून नियुक्ती नियमित केल्याची आदेशाची नोंद, भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक नोंद किंवा DCPS NPS खाते क्रमांक नोंद, गट विमा योजना सदस्य नोंद, स्थायित्व प्रमाणपत्राची नोंद, विभागीय परीक्षा उत्तीर्ण अथवा सूट बाबतची नोंद. सेवेतील नियमित घटनाक्रम बघूया आपण. वार्षिक वेतनवाढ नोंद व वार्षिक वेतनवाढ मंजुरीनंतर रकाना क्रमांक 8 मध्ये कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी घेणे आवश्यक आहे. बदली नंतर बदली आदेश, कार्यमुक्ती आदेश, नवीन पदावर रुजू झाल्याचा दिनांक इत्यादी बाबतचा तपशील नोंद, पदोन्नती पदावन्नतीच्या आदेशाची नोंद, पदोन्नती पदावन्नतीच्या पदावर रुजू दिनांकाची नोंद, पदोन्नती पदावन्नतीच्या पदाच्या वर्गाची, वेतन श्रेणीची व वेतन निश्चितीच्या आदेशाची नोंद, वेतन निश्चितीसाठी विकल्प दिला असल्यास त्याची नोंद, पदोन्नती वेतन आयोग कालबद्ध पदोन्नतीमुळे एक स्तर पदस्थापनेमुळे वेतन निश्चिती केल्याची नोंद, वेतन आयोगानुसार वेतन श्रेणीत बदल झाला असेल पडताळणी पथकाकडून करण्यात आलेल्या प्रमाणपत्राची नोंद, वेतन श्रेणी दक्षता रोध येत असेल तो दक्षता रोध पार करण्यास मंजुरी दिलेल्या आदेशाची नोंद, तदर्थ तात्पुरती पदावरील नियुक्ती स्वरूपाची असल्यास त्या आदेशाची नोंद व तो नियुक्ती नियमित केला असल्यास त्याची नोंद, सेवा अंतर्गत प्रशिक्षणाची नोंद, पायाभूत प्रशिक्षण, अनिवार्य प्रशिक्षण ची नोंद, GPF खात्यामध्ये वेतन आयोगाच्या फरकाच्या रकमा रोखीने जमा करण्याबाबतचा तपशील, प्रमाणक क्रमांक व दिनांकासह, वार्षिक सेवा पडताळणी नोंद, पहिल्या पानावरील नोंद दर 5 वर्षांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे, स्वग्राम, महाराष्ट्र दर्शन, रजा सवलत घेतल्याची नोंद, गट विमा योजना वर्गणीत बदल झाल्यास त्याची दिनांक वसुलीबाबतची नोंद, सेवेतून कमी केले असल्यास त्या आदेशाची नोंद, पुनर्नियुक्ती केली असल्यास त्याची नोंद, 2 नियुक्तीमध्ये खंड असल्यास खंडाची नोंद, 2 नियुक्तीमध्ये खंड क्षमापित केला असल्यास त्याची नोंद, सेवा कालावधीत निलंबन कालावधी नियमित केला असल्यास त्याची नोंद, सेवेतील झालेल्या शिक्षा, राजीनामा देणे व राजीनामा परत घेणे बाबतची नोंद, अनाधिकृत गैरहजेरी, गौरव पुरस्कार प्राप्त असल्यास अनुज्ञेय लाभाच्या नोंदी, आगाऊ वेतनवाढी मंजूर केलेल्या आदेशाची नोंद व वेतन निश्चिती किंवा ठोक रकमा मंजूर केल्याची नोंद, सक्तीचा प्रतीक्षाधीन कालावधी नियमित केला असल्यास त्याची नोंद, वेतन समानीकरणाची नोंद, मानवी दिनांक देण्यात आला असल्यास त्याची नोंद, नावात बदल झाला असल्यास समप्रमाण नोंद, आगाऊ जमा करावयाच्या रजा नोंदी, कर्मचाऱ्याने वेळोवेळी उपभोगलेल्या व मंजूर केलेल्या रजा नोंदी, रजा मंजूर आदेश, रजा लेखा नोंदीसह सुट्टीच्या कालावधीतील प्रशिक्षणाची नोंद. आता सेवा पुस्तकामध्ये काही नामनिर्देशनाचे फॉर्म्स आपल्याला भरावायचे असतात. ते खालीलप्रमाणे आहेत. गट विमा योजना नामनिर्देशन, भविष्य निर्वाह निधी नामनिर्देशन, निवृत्ती वेतन नामनिर्देशनाची नोंद, मृत्यू आणि सेवा उपदानाची नामनिर्देशनाची नोंद, DCPS नामनिर्देशनाची नोंद, अपघात विमा योजना नामनिर्देशनाची नोंद, कुटुंब प्रमाणपत्र. आता विविध अग्रिमांची नोंद सुद्धा सेवा पुस्तकांमध्ये घेणे आवश्यक आहे. त्यातील बघूया आपण. गृहनिर्माणासाठी कर्ज मंजूर झालेल्या वितरित केलेल्या घरबांधणी कर्जाच्या प्रत्येक हप्त्याची नोंद किंवा
नोंद सेवा पुस्तकात घेणे आवश्यक आहे. घर बांधणी अग्रिम व व्याज वसूल झाल्यानंतर प्राप्त नोटीस प्रमाणपत्राची नोंद घ्यावयाची आहे. घर बांधणी अग्रिमावरील ॲक्यूट इंटरेस्टचा फायदा घेतला असल्यास त्याची नोंद सुद्धा घ्यावयाची आहे. सेवा पुस्तकासोबत काही महत्त्वाचे दस्तावेज असणे खूप आवश्यक असते. कारण ते सेवा पुस्तकात असल्यामुळे ते आवश्यक ते कागदपत्र आपल्याला तात्काळ उपलब्ध होऊ शकतात. ते खालीलप्रमाणे आहेत, ते बघूया आपण. शैक्षणिक दस्तऐवज, वैद्यकीय प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, चारित्र्य प्रमाणपत्र, MSCIT, टंकलेखन परीक्षा प्रमाणपत्र, नामनिर्देशनचे काही फॉर्म्स आहेत ते फॉर्म्स, परिवीक्षिकाधीन कालावधी पूर्ण केल्याचा आदेश, मराठी हिंदी परीक्षा पास अथवा सूट आदेश, स्वग्राम घोषित आदेश, स्थायित्व प्रमाणपत्र आदेश, विभागीय परीक्षा उत्तीर्ण अथवा सूट आदेश, जादा रक्कम अदायगी वसुलीचे हमीपत्र, वेतन निश्चिती विवरणपत्र जसे की वेतन आयोग, कालबद्ध पदोन्नती, एक स्तर पदोन्नती, इतर विकल्प, वेतन आयोगाच्या फरकाच्या हप्ता विवरणपत्र, तसेच प्रदान रकमेचा प्रमाणक क्रमांक व दिनांक, नाव बदलले असल्यास त्याबाबतचे राजपत्र, वयाच्या 50-55 वर्षापलीकडे अर्हताकारी सेवा बाबतचे आदेश. त्यासोबतच काही बाबी आपल्या सेवा पुस्तकांमध्ये असणे आवश्यक आहे. त्यात आहे सेवार्थ ID, आधार नंबर, DDO कोड, पॅन नंबर, GIS नंबर, GSLI नंबर, GPF नंबर, DCPS नंबर, NPS. महत्त्वपूर्ण सूचना. ग्रामविकास ई सेवा चॅनल हे कर्मचारी व अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात आस्थापनाविषयक, लेखाविषयक तसेच योजनांची माहिती प्राप्त व्हावी व दैनंदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या उद्देशाने निर्मित केलेले आहे. ग्रामविकास ई सेवा चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही. तथापि नावदानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकींसाठी ग्रामविकास ई सेवा चॅनल जबाबदार राहणार नाही. अधिक अभ्यासासाठी मूळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी चूक निदर्शनास आणून दिल्यास सुधारणा करता येईल. त्यासोबतच मूळ सेवा पुस्तकात आपल्याला काही ही चेकलिस्ट आहे. ती चेकलिस्ट आपण आपल्या सेवा पुस्तकामध्ये लावू शकतात. ह्या चेकलिस्टचा जो काही नमुना आहे तो आपला ग्रामविकास ई सेवा .com ह्या संकेतस्थळावर आपण उपलब्ध करून दिलेला आहे. त्याबाबतची जी लिंक आहे ती लिंक्स आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. बघा, आपण ह्या प्रकारची जी काही चेकलिस्ट आहे ती आपण आपल्या सेवा पुस्तकामध्ये लावू शकतो आणि त्यानुसार ह्या चेकलिस्टच्या आधारे आपण आपल्या सेवा पुस्तकामध्ये काही अपूर्णता राहत असेल तर आपण ते पूर्ण करू शकतो. म्हणून ह्या चेकलिस्टची जी लिंक आहे ती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ग्रामविकास ई सेवा .com ह्या संकेतस्थळावर ह्या पेजवर मध्ये आपल्याला ही चेकलिस्ट उपलब्ध करून देण्यात येत आहे PDF स्वरूपात. ती आपण आपल्या उपयोगासाठी आपण डाउनलोड करून घ्यावी व ते आपल्या सर्व्हिस पुस्तकामध्ये लावून घ्यावी ही विनंती आहे. आजचा विषय आपणास कसा वाटला याबाबतची कमेंट आपण कमेंट बॉक्समध्ये नोंदवायची आहे. तसेच आपण अद्यापही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्यावे, जेणेकरून आपल्याला रोज प्रसारित होणारे जे नवनवीन व्हिडिओ आहेत ते आपणापर्यंत सहज पोहोचू शकतील. कृपया आपण कमेंट नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवू. ग्रामविकास ई सेवा चॅनलतर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद.